आपण सगळे बघताय की दिल्लीच्या जंतर मंतरवरती गेल्या 28 जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे आणि ते सुद्धा इथे बेमुदत उपोषणास बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. पण या 20 दिवसामध्ये आज इतका मोठा पेपर फुटून सुद्धा जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांची फेरी परीक्षा झाली आहे जरूर मान्य आहे, पण तरी देखील हा पेपर फुटल्यानंतर 20 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. हा इतका मोठा सामाजिक प्रश्न असताना सुद्धा आणि सोनम वांगचुक सर हे गेल्या 20 दिवसापासून बेमुदत उपोषणास बसलेले आहेत, तरी देखील केंद्रात बसलेलं सरकार कुठलाच सकारात्मक पाऊल उचलण्यास तयार नाही. एकीकडं तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आपलेच पंतप्रधान परदेशात जाऊन भारत ही लोकशाहीची जननी आहे असं सांगतात आणि त्याच लोकशाहीचा ते गळा घोटत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते कुठल्या वाईट गोष्टींसाठी आंदोलन करत नाही, तर देशाच्या भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी ते आंदोलन करत आहे. नीट UGचा जो पेपर फुटला त्याच्या गैरव्यवहाराबाबत ते आंदोलन करत आहे आणि इतका असंवेदनशीलपणाने हे सरकार वागत आहे. कुठं त्यांच्यामध्ये संवेदनशीलता दिसत नाही आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य खरंच आत्ता अंधर्मय झालेलं आहे. आज पर्यावरणवादी सोनम वांगचुक सर जे आंदोलन करत आहे त्याला खरं सरकारने तो प्रश्न सोडवला पाहिजे व केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मला पण माहिती आहे की फक्त राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार नाहीये. माणूस बदलला म्हणजे प्रश्न सुटला असं त्याचा अर्थ होत नाही. पण त्यांच्याकडनं जो निष्काळजीपणा झालेला आहे त्या निष्काळजीपणामुळे 20 विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेले आहेत. त्यामुळं त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे आणि एक ठोस कृती आराखडा एक त्याच्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण की आपला देश हा तरुणांचा देश आहे, युवकांचा देश आहे. तरुण व युवक विद्यार्थी सुरक्षित राहिले तरच भारताचा पाया भक्कम होणार आहे.